हॅलो फॅमिली, कसे आहात? स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या चित्तथरारक विश्वात. रत्नाकर मतकरी यांच्या खेकडा या गूढ कथा संग्रहातील आजची आपली पुढील कथा आहे निमाची निमा. ती रात्र मला अजूनही अगदी स्पष्ट आठवते. निमाची समजूत काढण्याची रात्र. अतिशय अवघड वाटलेला प्रसंग. कितीतरी दिवस मी मनाची समजूत घालीत होतो, मनाला पडवून ठेवीत होतो, तरीही मनाची तयारी होत नव्हती. निमा, आई वेगळी पोर, अजाण, भाबडी आणि अतिशय गोड मुलगी. तिला बापापासूनही दूर करायचं. खरे म्हणजे या बाबतीत तिच्या इतकीच माझीही वाईट अवस्था झाली होती. आम्हा दोघांनाही एकमेकांशिवाय दुसरे कोणीच नव्हते. पण माझा नाईलाज होता. मध्य प्रदेशातल्या धरणांवर मला जावे लागणार होते. रखरखीत वैराण प्रदेशात. बरे, एकाच ठिकाणी फार वेळ राहायचे नव्हते. आज इथे तर उद्या तिथे. वेडा वाकडा वाटेल तसा प्रवास. त्यात निमाचे हालच झाले असते. एखादवेळी तिच्या नाजूक तब्येतीलाही त्यात धोका होता. शिवाय मी दिवसभर कामावर जाणार, तेव्हा तिच्याकडे कोण लक्ष ठेवणार? आणि प्रश्न तसा फार दिवसांचा नव्हता, 6-8 महिन्यांचाच तर होता. मी निमाला माझ्या एका लांबच्या बहिणीकडे ठेवून जाणार होतो. ती माझ्याहून वयाने बरीच मोठी होती. फार वर्षात आमची भेट नव्हती. तिचे गावही आमच्यापासून तसे लांब होते. पण मला दुसरे कुणीच जवळचे नव्हते. जी होती त्यांचा गोतावळा फार मोठा होता. बायोच काय ती एकटी होती. तिला निमाकडे लक्ष पुरविता आले असते. हे सारे मी त्या रात्री निमाला समजावून सांगितले. अजून ती रात्र जशीच्या तशी आठवते. रात्र शांत होती. बाहेर सारे निस्तब्ध होते. मधूनच एखादा वाऱ्याचा झोत खिडकीतून आत येई तेवढाच. मी सारे विजेचे दिवे मालवून 4 मेणबत्त्या लावल्या होत्या. मेणबत्त्यांचा मंद प्रकाश मला फार आवडतो. कित्येकदा मी विशेष काही काम नसेल तेव्हा विजेचा भगभगीत प्रकाश बंद करून मेणबत्त्या लावीत असे. त्या शांत प्रकाशात निमाशी गप्पा मारीत बसीत असे. त्या रात्री सुद्धा मी तेच केले. पण नेहमीसारख्या आमच्या गप्पा आज रंगत नव्हत्या. निमाचे नेहमीचे खळखळून हसणे त्यात नव्हते. निमा आज अबोल होती, तिच्या मांडीवरच्या निमासारखी. ती दुसरी निमा कधीच बोलत नसे, म्हणजे माझ्याशी. बाकी दोघी निमांचे खूप हितगुज चाले. निमा स्वतःला ठाऊक असलेले सारे काही छोट्या निमाला सांगे. तिनेच तिला स्वतःचे नाव दिले होते. निमाला फ्रॉक शिवला की त्याच कपडाचा छोटा फ्रॉक छोट्या निमाला शिवावा लागे. तिला दिलेल्यातला थोडा खाऊ छोट्या निमासाठी राखून ठेवावा लागे. एक माझी निमा होती, दुसरी निमाची निमा होती. पण दोघीही निमाच होत्या. दोघीही मोठ्या समंजस होत्या. निमाने कधी कसला हट्ट धरल्याचे मला आठवत नाही. मी सांगितलेले सारे ती पटवून घेत असे. थोडे त्रासाचे असले तरी निमूटपणे सहन करीत असे. निमाच्या समजूतदारपणावरच तर माझी सारी भिस्त होती. वाऱ्याच्या झोताने मेणबत्तीची ज्योत थरथरत होती. आम्हा तिघांच्या सावल्या भिंतीवर हेलकावे खात होत्या. मी सांगितलेले सारे निमाने निमूटपणे ऐकून घेतले. रडण्याचा, चिडण्याचा, हट्ट करण्याचा तिच्या बाबतीत प्रश्नच नव्हता. ती माझ्या शब्दाबाहेर जाणेच शक्य नव्हते. तिच्या या मूक संमतीनेच माझ्या काळजात सर्र झाले. वाटले हा भाबडा जीव आपल्यावर किती अवलंबून आहे. आपला निर्णय चुकला तर? निमाचे मोठमोठे डोळे पाण्याने भरून आले होते. पण ते पाणी डोळ्यांबाहेर सांडून न देण्याची ती पराकाष्ठा करीत होती. शहाण्या मुली रडत नाहीत असे मी तिला कधीतरी सांगितल्या दिवसापासून ती शक्यतो रडत नसे. आपल्या चिमुकल्या हाताने ती मांडीवरच्या निमाला थोपटीत होती. जणू मनातल्या मनात ती तिची समजूत काढीत होती. तिला सांगत होती, रडू नकोस, शहाण्या मुली रडत नाहीत, कधीच रडत नाहीत. त्या रात्री आणखी काही बोलायचा धीर झाला नाही. तिला खुलविण्यासाठी काही सांगणे, तिला खोटे खोटे हसविणे, आनंदी असल्याचा देखावा करणे मला शक्य झाले नाही. माझा प्रत्येक शब्द ती जीवाचे कान करून ऐकत होती. तिथे खोटेपणाला वावच नव्हता. मी जर तिला म्हटले असते की तू हस, नाहीतर मला वाईट वाटेल, तर ती हसली असती.
माझ्यासाठी ती नक्कीच हसली असती, पण मी तिला तसे करायला भाग पाडले नाही. देवदूत कोणी पाहिलेले नाहीत, पण ते कसे दिसत असतील याची कल्पना मला मेणबत्तीच्या प्रकाशातला तिचा तो चेहरा पाहून आली. तिला इतके दिवस दूर ठेवायच्या कल्पनेने माझ्याही काळजात तुटत होते. तिच्याशी बोलत बसणे मला अधिकाधिक कठीण होत होते. मी तिला नेऊन बिछाण्यावर ठेवले आणि बाथरूममध्ये गेलो. परत येताना दारातून मला निमाचा आवाज ऐकू आला. मी दारातच थबकलो. निमा आपल्या निमाला सांगत होती, निमा, पप्पांनी काय सांगितलं ते समजलं ना? आत्तेकडे राहायचं आणि आत्तेला त्रास द्यायचा नाही. काहीही झालं तरी आत्तेचं ऐकायचं आणि रडायचं नाही. कधीच रडायचं नाही. माझ्याने राहावे ना. मी पुढे होऊन निमाला पोटाशी धरले. बायोच्या घराशी आम्ही पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. त्या उदासवाण्या प्रकाशात बायोचे घर अतिशय कळाहीन दिसत होते. खालच्या खोल्यांमध्ये अजून दिवा लागलेला नव्हता आणि माडीवरचा प्रकाश वरच्या 2 खिडक्यांमधून मिचमिचत होता. त्यामुळे ते काळे धूळ एखाद्या दोन्ही पाय कापलेल्या कुबड्याने फतकल घालून बसावे तसे दिसत होते. आजूबाजूला फारशी जागा नव्हती. दारात फड्या निवडुंग लावलेला होता. नंतर बायोने मला सांगितले की फुलझाडे लावली तर पोरेटोरे येऊन त्रास देतात. निवडुंग लावला म्हणजे ढोरेसुद्धा अंगणात यायची धास्ती नाही. शिवाय मेहनत कमीच पडते. त्या दारात पाऊल टाकताच निमा मला अधिकच बिलगली. एका हातात धरलेला माझा हात तिने अधिकच गच्च पकडून ठेवला आणि दुसऱ्या हातातल्या निमावरची पकड घट्ट केली. आम्ही उंबरट्यात पाऊल टाकताच कुठून तरी दारातून बायो पुढे आली आणि ओटीवर दिवा लावायच्या खटपटीला लागली. बायोला मी खूप वर्षांनी पाहत होतो. तिच्यात फरकही बराच पडला होता. त्यामुळे मी तिला प्रथम ओळखलेच नाही. तिची 50शी उलटलेली होती, पण त्याहीपेक्षा ती अधिकच म्हातारी दिसत होती. केसांची चांदी झाली होती, गालफडे बसली होती, त्यामुळे नाक अधिकच बाहेर आले होते. बायो धुण्याच्या काठीसारखी लांबच लांब नी तशीच वाळकुडी होती. आता तर तिची सगळी चामडी सुरकुतली होती आणि हाडे दिसू लागली होती. निमाला पाहताच ती कलकल करून हसली आणि आपले लांब हात नाचवीत मला म्हणाली, छान आहे हो तुझी मुलगी. काही काळजी करू नकोस. मी घेईन हिला ठेवून. बरं झालं आणलीस. आयताच विरंगुळा झाला. मी ही अशी एकटी. मला तरी दुसरं कोण आहे? आणि पुन्हा हसली. तिच्या हसण्यासरशी निमाने शहारल्यासारखे केले आणि आपल्या निमाला छातीशी धरले. बायोने निमाला एक चिरमुऱ्याचा लाडू वाटीत घालून दिला आणि ती निमाला म्हणाली, जा हो, बाहेर खात बैस. निमा लाडवाची वाटी घेऊन बाहेर गेली. आम्ही बोलत बसलो. पण पुन्हा बाहेर येऊन पाहतो तो निमा लाडू स्वतः खायचा सोडून आपल्या निमालाच भरवीत बसली होती. ते पाहून बायो पुन्हा कलकल करून हसली. मी म्हटले, फार आहे तिला त्या भावलीचं. सगळं काही तिला स्वतःसारखं करते. शहाणी माझी बाळती. असे म्हणून बायोने तिला जवळ घेतले आणि तिच्या गालाचा मुका घेतला. निमाने किंचित हिसडा दिल्यासारखे केले. पाहिलंस ना निमा, घर किती मोठं आहे. मी तिला खोलवण्याचा प्रयत्न करत होतो. खेळायला काय मजा येईल नाही? खेळायला? निमा अगदी सहजपणे म्हणाली. खेळायला इथं मुलं कुठं आहेत? तिच्या त्या प्रश्नाने मला ते सारे घर अंगावर आल्यासारखे झाले. त्याची ती करकर वाजणारी दारे, त्या रुंद दगडी पायऱ्या, भिंतीवर चढलेले ते शेवाळ आणि भुंग्यांनी पोखरलेले जाडजूड लाकडी खांब, आपल्याच पायाच्या चाहुलीने घाबरविणारा तो माडीचा जिना आणि या सगळ्याला व्यापून राहिलेला तो काळोख, दिव्यालाही लाजवणारा. अगं, कशाला हवीत मुलं? तू आणि मी दोघी आहोत ना, मग बस झालं. कशी खेळवते बघ तुला छान. बायो हसत हसत म्हणाली. चल निमा घरात, काळोखात बाहेर नको बसू, असे तिला सांगून मी वळलो. वळताना मला एक चमत्कारिक गोष्ट दिसली. निमा आपल्या निमाच्या गालाला चावीत होती. काय ग निमा? मी आश्चर्याने विचारले. काही नाही, पापी घेते तिची, निमा म्हणाली. त्या रात्री मी निमाला कुशीत घेऊन झोपलो. सकाळ होताच मी निमाचा निरोप घेतला. पोरीची काही काळजी करू नकोस, असे मला बायोने पुन्हा पुन्हा बजावले.
मला वरचेवर पत्र टाकून तिची खुशाली कळवण्याचे आश्वासनही दिले. त्या निवडुंगाच्या फडातून मी बाहेर पडलो आणि रस्त्याने चालू लागलो. दारात उभ्या राहून दोघीही हात हलवून मला निरोप देत होत्या. नीमा आणि तिची नीमा. छोट्या नीमाचा कापडी हात एका हातात धरून मोठी नीमाच हलवीत होती. मी नजरेआड होईपर्यंत नीमाने डोळ्यातून पाणी काढले नाही. मला वाईट वाटेल म्हणून, पण माझी खात्री आहे मी दिसेनासा होताच ती एखाद्या अंधाऱ्या खोलीत कोपऱ्यात जाऊन हमसाहमशी रडेल. रडता रडता तिने नीमाची समजूत घातली असेल, रडू नकोस, पप्पाही परत येणार आहेत, अगदी लवकर येणार आहेत. मी कामावर रुजू झाल्यानंतरही पहिले काही दिवस नीमाच्या आठवणीने माझ्या छातीत धस्स होई. बायोच्या त्या उदासवाण्या काळोख्या घरात आपण नीमाला ठेवून आलो, हे बरे झाले की वाईट, अशा विचाराने अधूनमधून मला काही सुचेनासे होई. पण लवकरच माझे मन स्थिरावले. एकतर कामावरचे वातावरणच इतके रुक्ष आणि वेगळे होते की हळवेपणाला तिथे वावच नव्हता. शिवाय कामही रगड होते. रात्री अंथरुणाला पाठ टेकली की सकाळ कधी झाली याचा पत्ता लागत नसे. नीमाच्या खुशालीची पत्रे बायो नियमितपणे पाठवी. नीमा मजेत आहे, दिवसभर खेळत असते, इत्यादी. त्या पत्रांमुळे तर माझी काळजी अजिबात नाहीशी झाली. मुले काय नवीन वातावरणाला लगेच सरावतात. त्यातून नीमा फारच समजूतदार होती. ती बायोच्या घरी रुळली असेल यात नवलच नव्हते. मी घेतला तोच निर्णय बरोबर होता याबद्दल माझी आता खात्री पटली. मी नीमाला माझ्याबरोबर आणले असते तर तिचे हाल मात्र झाले असते, यात शंका नव्हती. त्यापेक्षा आता ती मजेत होती. मी मनी ऑर्डर वेळच्या वेळी करीत असे. नीमाविषयीची कोणतीच तक्रार बायोच्या पत्रात नसे. फक्त एकच विचित्र वाक्य तिच्या एका पत्रात होते: नीमाला तिची बाहुली अलीकडे पूर्वीसारखी आवडत नाही. ते पत्र वाचले तेव्हा मला यात फारसे काही खटकले नाही. नीमा मजेत होती, तिला तिथली हवा चांगली मानवत होती, यात मला आनंद होता. तिच्या बाहुलीला मी विसरलोच होतो. त्यात विचित्र वाटले ते एवढेच की बायोने या गोष्टीचा मुद्दाम उल्लेख का करावा. कसे कोण जाणे ते वाक्य माझ्या आठवणीत राहून गेले. मग एके दिवशी मला एकदम एक विचार सुचला. त्याचबरोबर मला स्वतःचे हसू आले. नीमाला तिची बाहुली आवडेनाशी झाली तर त्यात काय मोठे? नीमा आता मोठी नाही का झाली? या वयात मुले भराभर वाढतात. त्यांच्या आवडीनिवडी दिवसांदिवस बदलतात. काल जीवापाड आवडत असलेले खेळणे त्यांना आज डोळ्यांसमोर नकोसे होते. बघ, नीमाला आपली बाहुली आवडेनाशी झाली तर त्यात नवल काय? पण त्या पुढच्या पत्रातही बायोने तेच म्हटले होते. शिवाय तिने आणखी ही एक गोष्ट लिहिली होती: नीमा हल्ली बाहुलीला मारते. मी पत्र वाचून बाजूला टाकले. त्या पत्रावर विचार करायला मुळीच सवड नव्हती. आमचा मुक्काम बदलणार होता. सगळी धावपळ, गडबड, जाता जाता द्यायच्या सूचना, नवीन ठिकाणच्या योजना आखण्या, कामाचा अंदाज घेणे, सारे काम मानगुटीवर बसले होते. पण आमचा तळ सोडला आणि व्हॅन जेव्हा दुसऱ्या मुक्कामावर जाऊ लागली तेव्हा थकव्याने मी मागे डोके टेकले आणि नजरेसमोर एकदम नीमा उभी राहिली. तिच्या हातात नेहमीप्रमाणे तिची नीमा होती आणि ती तिला बडवून काढीत होती. मानेला झटका बसून मी जागा झालो. छे, मी पाहत होतो ते विपरीतच होतं. नीमा आणि आपल्या बाहुलीवर हात उगारील. नीमा कधीच कुणाला मारीत नसे. खेळातही ती इतर मुलांशी भांडणे, मारामाऱ्या सोडवीत असे. तिने मारल्याची तक्रार कुठल्याही मुलाने माझ्याकडे कधी आणली नव्हती. ती नीमा बाहुलीला मारील आणि ज्या बाहुलीवर तिने इतके प्रेम केले तिला? समजा घटकाभर हे धरून चालू की तिला अलीकडे ही बाहुली आवडेनाशी झाली आहे, मग ती फार तर तिच्याशी खेळणार नाही, पण म्हणून तिला मारील? तरीही मी हा विचार बाजूला सारला. मुले काही नेहमीच रागाने मारीत नाहीत. एखाद्या वेळी हा तिचा एखादा नवीन खेळ असेल. आणखी एक दोन पत्रात नीमा मजेत असल्यापलीकडे दुसरा कसलाच उल्लेख नव्हता. नीमाच्या बाहुलीचा विषय मी मोठासा मनाला लावून घेतला होता असे नाही, पण त्याविषयी पत्रात काही नव्हते म्हणून मला जरा हायसे वाटले. पण दुसऱ्याच एका निमित्ताने हा विषय पुन्हा माझ्या मनात घोळू लागला. मेहता नावाच्या एका इंजिनियरशी माझी अलीकडे दोस्ती झाली होती. मेहताला सायकॉलॉजीवरील पुस्तके वाचण्याचा फार नाद.
एके दिवशी त्याने मला माझे लग्न झाले आहे का असे विचारले. मी त्याला निमाबद्दल सांगितले. तो लगेच म्हणाला, माय गॉड, म्हणजे तू मुलगी पेरेंटशिवाय एकटीच ठेवलीस? अरे त्याला काय करणार, मी एकटाच तिचा पॅरेंट आहे. आणि ठेवली म्हणजे काही कुठे राहणार नाही, माझ्याच बहिणीकडे ठेवली आहे. छे छे, चूक केलीस तू. अरे मुलं अशी एकटी राहिली आईबापाशिवाय तर त्यांना न्यूरोसिस होतात, निरनिराळे कॉम्प्लेक्सेस जडतात. काहीतरी काय बोलतोस, अशी खूप मुलं राहतात. मग खूप मुलं न्यूरोटिक होतात, वेडी सुद्धा होतात. वेडी? माझी निमा वेडी? नाही, असं होऊन चालणार नाही. माझ्या कामासाठी तिला सबंध जन्माची किंमत द्यावी लागता कामा नये. पण मेहता अतिशयोक्ती करीत असला पाहिजे. खूप मुले अगदी अनाथ असतात. ती सगळ्या अडचणींना तोंड देतात. त्यांच्यापैकी काही जण तर जगात नाव काढतात. सगळी थोडीच वेडी होतात. त्यातून निमा तर अतिशय शहाणी आहे, अतिशय समजूतदार आहे. तिला काय होणार आहे? पण मग ती बाहुलीला कशी मारते? त्याविषयी मेहताला काहीच सांगण्याचा धीर मला झाला नाही. यानंतरच्या पत्रात बायोने लिहिले होते की मी तिला लिहाय वाचायला शिकवू लागले आहे. तिची प्रगती चांगली आहे. तिला तुझी आठवण सुद्धा येत नाही इतकी ती इथे रमली आहे. तुझी मुलगी खरोखरच शहाणी आहे. एका गोष्टीत मात्र तिच्या वागण्याचा अर्थच कळत नाही. आणि ती भयंकर ओळ शेवटी होती. काल तिने आपल्या बाहुलीला तापलेली पळी घेऊन डाग दिला. कसे शक्य होते हे? इतके क्रौर्य कोठून आले असेल निमाच्या अंगात? माझी सदाफुलीसारखी नाजूक कोवळी निमा असे भयंकर काही कसे येत असेल तिच्या डोक्यात? आणि कुणाच्या संबंधात? आपल्या जीव की प्राण असलेल्या बाहुलीच्या? असे काय कारण झाले असेल की ज्यामुळे तिला ती बाहुली आवडेनाशी झाली असेल? नव्हे, ती तिचा इतका द्वेष करू लागली असेल? असे तर नसेल की बायोपत्रातून हे खोटेच लिहित असेल. पण असे तिने का करावे? हीच एक गोष्ट तिने खोटी का लिहावी? तिला जर निमाविषयी तक्रारीच करायच्या असतील तर त्या तिला इतर अनेक गोष्टींविषयी करता येतील. याच एका गोष्टीविषयी तिने तक्रार का करावी? बरे, त्यातही तक्रार केली नाहीच, नुसते आश्चर्य व्यक्त केले आहे आणि घडलेले कळवले आहे. मला मेहताच्या शब्दांची आठवण झाली. खरोखरीच निमाच्या डोक्यात काही बिघाड होऊ लागला असेल का? ते अगदीच अशक्य नाही, कारण निमा जशी शहाणी आहे तसेच तिचे मन अतिशय संस्कारक्षमही आहे. प्रत्येक गोष्टीचा तिच्या मनावर चटकन फार खोलवर परिणाम होतो. मी तिला वेगळे ठेवण्याचा एकाएकी घेतलेला निर्णय माझ्यापासून दूर राहिल्यामुळे तिला आलेली पोरकेपणाची भावना, बायोचे रंगरूप, घरात पोरबुरीच्या मुलांचा अभाव, घरातील ते उदासवाणे वातावरण, या सगळ्याचा तिच्या मनावर परिणाम झाला नसेल कशावरून? पण इतका? ती भाबडी, गोड स्वभावाची लाघवी पोर बाहुलीला तापल्या पळीने डाग देण्या इतकी क्रूर व्हावी इतका? मी घाबरून गेलो. काहीही झाले तरी निमाला परत घेऊन यायचे असा मी निश्चय केला. पण रजा मिळणे अशक्य होते. मुळात आधी आम्ही मोजकेच लोक होतो. याआधी या सगळ्या योजना फार काळ रेंगाळल्या होत्या. तेव्हा आता ठराविक मुदतीत त्या पुऱ्या करण्यासाठी कामाची एकच झुंबड उडाली होती. वरून एकसारख्या तारा येत होत्या. रात्रंदिवस करूनही काम आटोक्यात येत नव्हते. त्यातून सारखी ठिकाणे बदलत जात होती. एकाच वेळी 4 कामांवर लक्ष ठेवावे लागत होते. उकाडा इतका भयंकर वाढला होता की काम करता करता ग्लानी येत असे. कधीही घेरी येणार असे वाटायचे. डोके असे भ्रमण करू लागले की निमाची फार आठवण येत असे. काय झाले असेल निमाचे? बायोच्या पत्राची मी चातकासारखी वाट पाहत असे. त्यातून ती कधी गहाळ होत, कधी मुक्काम बदलल्यामुळे उशिरा येऊन पोहोचत. आणि एके दिवशी निमाचेच पत्र आले. पत्र म्हणजे काय, बायोच्याच पत्रात एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत वेड्यावाकड्या अक्षरात 4 ओळी होत्या. ऱ्हस्व दीर्घाचा विधिनिषेध नव्हता. 4 ओळीत मिळून एवढेच लिहिले होते. पप्पा, तुम्ही लवकर या. मी खुशाल आहे. माझी निमा मरणार आहे. त्या शेवटच्या वाक्याने मी थिजून गेलो. मी खुशाल आहे हे जितक्या शांतपणे लिहिलेले होते तितक्याच स्वस्थपणे तिने तिची बाहुली मरणार असल्याची बातमी दिली होती. मला काही अर्थ लागेना.
मला लवकर बोलावण्याचा या गोष्टीशी संबंध असेल का? का ते सहजपणे लिहिलेलं असेल? बरे, सोबतच्या बायोच्या पत्रात याचा काहीही खुलासा नव्हता. याचा अर्थ काय समजायचा? नीमा खरोखरच भ्रमिष्ट झाली असेल का? पण मग त्याबद्दल बायोने काहीतरी लिहिले असते. कदाचित नीमाचे वेड बायोसारख्या अडाणी बाईच्या लक्षात येण्याइतके सरळ नसेल. तिने लिहिल्याप्रमाणे ती इतर गोष्टीत शहाण्यासारखी वागत असेल, पण तरीही तिच्या मनाचा एक कोपरा कुरतडला जात असेल. असे वेडे पण फार वाईट. त्यातून काहीही निष्पन्न होण्याचा संभव आहे. बाहुली मरणार आहे. नीमाच्या मनात बाहुलीला ठार मारण्याचे विचार तर नसतील. जी मुलगी बाहुलीला मारू शकते ती एखाद वेळी जिवंत माणसावर शस्त्र, ती बायोला तर काही करणार नसेल. किंवा स्वतःला? बाप रे, माझ्या मनातील कोलाहल थांबेना. आत्ताच्या आत्ता जाऊन या प्रकारामागील रहस्य उलगडले पाहिजे असे वाटू लागले. मी भराभर रजेचा अर्ज लिहिला. तो घेऊन मी स्वतःच आमच्या वरिष्ठांकडे गेलो. त्यांनी तो वाचला. ते मला म्हणाले, यावेळी तुम्ही रजेवर जाताय? परिस्थिती किती आणीबाणीची आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? आणि माझी परिस्थिती? तुम्हाला काहीतरी करून वेळ मारून नेता येईल, पण माझी मुलगी, मला तिच्याशिवाय या जगात कुणीही नाही. तिचे काही बरे वाईट झाले तर कोण तिला परत आणील? मी अर्थात फक्त एवढेच म्हटले की मला परिस्थितीची कल्पना आहे. आणि तरीही? होय, माझी मुलगी आजारी आहे. मला गेलंच पाहिजे. तुम्हाला कल्पना आहे प्रोजेक्ट अर्धवट सोडून गेल्याबद्दल आम्ही तुम्हाला कामावरून काढू शकतो. माझा नाईलाज आहे. मला गेलंच पाहिजे. माझ्या या उत्तराने ते चमकले. माझी गरजही त्यांच्या ध्यानात आली असावी. माझी रजा मंजूर झाली. दुसऱ्या दिवशी सकाळची गाडी होती. संध्याकाळी मला मेहता भेटला. मी त्याला माझा निर्णय सांगितला. त्याने माझे अभिनंदन केले. बेस्ट लक असेही म्हणाला. रात्रभर मला झोप आली नाही. नाना चमत्कारिक स्वप्ने पडत होती. विचित्र भास होत होते. नीमा हसत हसत छातीत कात्री भोगसून घेते असे स्वप्न पडून मी एकदा ओरडत जागा झालो. एकदा मी तिचा देह हातावर घेऊन स्मशानातून चालतोय असे मला दिसले. सगळे मलाच कुणी म्हणतायत असा भास तर एकसारखा होत होता. प्रवासभर मी स्वतःला बजावत होतो की काहीही झालेले नसेल, काहीही होण्यासारखे नाही. हा सगळा आपल्या कल्पनेचा खेळ आहे आणि कल्पना करून घ्यायला पुरेसा आधारही नाही. आपण जाताच नीमा हसत हसत येऊन आपल्याला मिठी मारील. तिची तब्येत देखील आता अधिक सुधारलेली दिसेल. मी बायोच्या घराशी पोचलो तेव्हा उन्हे कल्ली होती. निवडुंगाला रक्तासारखी लाल लाल फुले लागली होती आणि सबंध घरात स्मशान शांतता पसरली होती. मी क्षणभर तसाच उभा राहून कानोसा घेतला. घरात नेहमीसारखाच उदासवाणा काळोख होता. त्या काळोखात मी 4ही खोल्या फिरून पाहिल्या, अगदी कोठीची खोलीसुद्धा, पण कुणाचाच पत्ता नव्हता. नीमाचा की बायोचा. अजून दिवे लागणी झाली नव्हती, पण चूल मात्र पेटलेली दिसत होती. मी माडी चढू लागणार इतक्यात शेवटच्या पायरीवर मला काहीतरी दिसले. ती नीमाची बाहुली होती. पण आता तिचे काय भूत झाले होते? जागोजागचे कपडे उसवले होते, जळले होते. ठिकठिकाणचा रंग खरवडलेला होता. चावल्यामुळे कापड फाटलेही होते. हात मुडपला होता आणि एक पायही सुटला होता. एवढा पुरुषासारखा पुरुष मी, पण ती बाहुली हातात घेताना माझ्या घशात आवंढा दाटून आला. एकूण बायोने नीमाविषयी लिहिले होते ते सारे खरे तर. एवढ्यात कुणीतरी खदखदून हसल्याचा आवाज आला. मी दचकून आजूबाजूला पाहू लागलो. दुसऱ्या क्षणी मला एक किंकाळी ऐकू आली. किंकाळीची दिशा मला बरोबर समजली. मी धावतच माडीवर गेलो. माडीवर नीमा किंकाळ्या फोडीत होती आणि बायो खदखदा हसत होती. एका हाताने तिने नीमाचा दंड गच्च पकडला होता आणि दुसऱ्या हातातील चिमट्यात पकडलेला लाल बुंद निखारा ती तिच्या पुढे नेत होती. मला पाहताच तिने नीमाचा दंड सोडला. नीमा धावत येऊन मला बिलगली, पण दुसऱ्याच क्षणी खाली कोसळली. मी तिला उचलायला खाली वाकलो, तोवर बायो खाली पळून गेली. नीमा बेशुद्धच होती. तिचे अंग भयंकर तापले होते.
मी तिला हातावर उचलून घेऊन खाली आलो. बायो, मी 2-3 हाका मारल्या. बायो, बायो. हाका घरभर घुमल्या, पण बायो घरात नव्हतीच. तिच्यावर घालवायला मला वेळच नव्हता. मी बाहेर आलो. रस्त्यावर मला टांगा मिळाला. जमेल तेवढ्या लवकर तो सरकारी इस्पितळाकडे पिटाळायला सांगितला. रात्रीपर्यंत नीमा शुद्धीवर आली. मेंदूवर जबरदस्त ताण पडल्याने तिला ताप आला होता. डॉक्टर म्हणाले हा ताण वाढला असता तर ती जिवंतही राहिली नसती. तिच्या अंगावरच्या भाजल्याच्या मारल्याच्या जखमा पाहताना मला एकसारखी तिच्या बाहुलीची आठवण होत होती. शुद्धीवर येताच तिने पहिला प्रश्न केला, माझी नीमा कुठे? जिवंत आहे की मेली? मी तिला म्हटले, आहे ती. अगं बाहुली कशी मरेल? नीमा म्हणाली, अहो तिला ताप येतो हल्ली. मी तिची समजूत काढली. नाही नीमा, आता मी आलोय ना, आता नाही असं होणार. सगळं ठीक होईल. पप्पा, माझी नीमा किती शहाणी आहे माहीत आहे तुम्हाला? नीमा म्हणाली. तिला इतकं मारलं, इतकं भाजलं, तिचा हात मुडपला, तरी देखील ती एकदा सुद्धा रडली नाही. सरकारी डॉक्टरांनी परस्पर पोलिसात वर्दी दिल्यामुळे बायोला अटक झाली. घरामागच्या रानात ती खदखदा हसत बसलेली सापडली. पण स्वतःला मूलबाळ नसल्यामुळे तिच्या मेंदूवर परिणाम झाला आणि विकृतीत तिने नीमाचा छळ केला असा निर्णय डॉक्टरांनी दिल्यावरून तिला शिक्षा न करता उपचारासाठी वेड्यांच्या इस्पितळात पाठवण्यात आले. बायोच्या पत्रात नीमाचा बाहुली म्हणून जो उल्लेख असे त्यामुळे माझी दिशाभूल झाली. नीमाच्या लेखी ती नुसती बाहुली नव्हती तर नीमाच होती आणि स्वतःला जसे वागवले जाई तसेच ती आपल्या नीमाला वागवीत असे. ही तिची सवय माझ्या ध्यानात आली असती तर मला केव्हाच सगळ्या प्रकाराचा अर्थ लागला असता. तिने बाहुलीचा केलेला छळ द्वेषापोटी नव्हता, उलट तिला मनाविरुद्ध पार पाडावे लागलेले ते एक कटू सत्य होते. ही गोष्ट माझ्या लक्षात आली असती. ती यावी असा आणखी एक प्रसंग नंतर घडला. आजारातून बरी झाल्यानंतर नीमा आपल्या फाटक्या तुटक्या नीमालाच कुशीत घेऊन निजत असे. एके दिवशी तिला चकित करायचे ठरवून मी एक नवीन बाहुली विकत आणून ती सकाळी तिच्या कुशीत ठेवली. उठल्याबरोबर नीमाने किंकाळी फोडली. माझी नीमा गेली. मी म्हटले, ही काय आहे? नीमा म्हणाली, ही माझी नीमा नाही, ही बाहुली आहे. मी म्हटले, अगं ती नीमा कशाला हवी तुला आता, फाटकी तुटकी? यावर नीमा म्हणाली, काय झालं फाटकी तुटकी असली तर? तुम्ही मला आत्तेकडून घेऊन आलात तेव्हा मी नव्हते का आजारी? मी निरुत्तर झालो. श्रोते मित्र हो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी चित्तथरारक विश्व या चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन येत असते वेगवेगळ्या लोकप्रिय लेखकांच्या गूढकथा आणि भयकथांवर आधारित कादंबऱ्या तसेच कथासंग्रह. पुन्हा भेटूयात अशाच एका चित्तथरारक कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.